हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? तर आज आहे मंडे आणि माझा उपवास देखील आहे संकष्टी असल्यामुळे. मग मी असं ठरवलं की आज शाबू खिचडी आणि शाबू वडे बनवायचे. आणि उपवास म्हटला की माझा फेवरेट रताळे तर येणारच ना. मला रताळे फार आवडतात. मम्मी पप्पांनी ते संडेलाच आणून ठेवले होते. उपवासाच्या एक दिवस आधी बाजारामध्ये खूप रताळे दिसत होते. सगळ्यात आधी रताळे छानपैकी धुवून घ्यायचे. सगळी माती लागलेली असते ती निघून जाते. माझी स्टाईल वेगळी आहे रताळे उकडवण्याची. कोणी रताळे कुकर मधून उकडून घेऊन खीर बनवून खातात, पण मला तसं नाही आवडत. बघा मी कसं बनवते. रताळ्याचे शेवटचे जे टोक असतात ते मी थोडंसं कट करून घेत आहे, कारण का त्याला थोडीशी माती लागलेली असते आणि ती जातच नाही. ते सगळं असं काढून घ्यायचं. एक तवा घ्यायचा नॉनस्टिकचा, त्यावरती सगळे रताळे असे एक एक ठेवून घ्यायचे व्यवस्थितपणे. त्यावरती तुपाने सगळे ते मॅरिनेट करून घ्यायचे. म्हणजे ह्याचा जो फ्लेवर असतो ना, खरंच खूप छान असतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. असा मला फार आवडतात. आणि एकदम लो फ्लेम वरती हे उकडायला ठेवायचे. याला साधारण 30 मिनिट तरी लागतात आणि हे व्यवस्थित पैकी एका प्लेटने झाकून ठेवायचं. संकष्टी असल्यामुळे मी हेअर वॉश वगैरे करून सकाळी आधी दिवा लावला होता. दिवा लावल्यानंतर ना मला खरंच एक पॉझिटिव्हिटी फील होतं घरामध्ये आणि सगळं वातावरण एकदम असं पॉझिटिव्ह फील व्हायला चालू होतं. घरामध्ये धूप लावायला खरंच खूप आवडतं. त्याचा जो स्मेल येतो ना, खरंच खूप छान वाटतं. असं स्मेल घेतल्यानंतर एक फ्रेशनेस येतो. पॉझिटिव्हिटी ही येते. सुख शांती देखील असं मनाला फील होतं. असं हे माझं छोटूसं मंदिर. हे ते लावून झाल्यानंतर ना उपवासाचे फराळ बनवण्याच्या तयारीला लागले होते. तर सगळ्यात आधी मी थोडेसे शेंगदाणे घेऊन मी भाजून घेणार आहे. शेंगदाणे जास्त करपवायचे देखील नसतात आणि जास्त कच्चे देखील ठेवायचे नसतात. ते थोडेसेच लाल होऊस्तोवर भाजायचे असतात. मी तसंच भाजून घेत होते. मी पण या सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे. मला ही एक्झॅक्टली माहिती नाहीये की काय कुठं आणि कसं करायचं असतं. प्लीज काही चुकलं असेल तर आय होप यू अंडरस्टँड. जर तुम्हाला माझ्या चुका सुधारायच्या असतील तर प्लीज कमेंट सेक्शन ओपन आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये तुम्ही मला सांगा की मी कुठं चुकत आहे, काय सुधार करायला पाहिजे. मी नक्की माझ्यावरती इम्प्रूव्हमेंट करून दाखवेन. आता छान असे शेंगदाणे भाजून झाले होते. मग मी 10 मिरच्या घेतल्या होत्या. त्या एकदम छोट्या फाईनली चॉप करून घेतल्या होत्या, कारण मला असे त्या खायला आवडतात कच्च्या. शेंगदाणे मग मी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेत आहे. जास्तही बारीक नाही करायचं आणि जास्तही मोठं नाही ठेवायचं. ग्राइंड झाल्यानंतर मी 2 बटाटे घेत आहे. ते बटाटे उकडवून घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मीठ म्हणजे रॉक साल्ट असतं ते टाकायचं. आय नो सगळेजण म्हणणार आता की तू शेंदालोन का घेत नाहीयेस, ते का यूज करत नाहीयेस. तर उपवासाला रॉक साल्ट म्हणजे लाल नमक हे वापरलं जातं. बटाटे शिजूस्तोवर आपण रताळे चेक करून घ्यायचं. रताळे व्यवस्थित उकडले आहेत की नाही. एक नाईफ घ्यायचा, तो व्यवस्थित आतमध्ये जातोय का तो चेक करायचा. म्हणजे आपले रताळे शिजलेले आहेत हे समजून घ्यायचं. मला याला साधारण 30 मिनिट लागले होते. मग तेवढ्यामध्येच माझे बटाटे देखील उकडून झाले होते. साधारण 1 ते 2 शिट्ट्या मी केल्या होत्या, त्यामध्येच बटाटे उकडून झाले होते माझे. बटाटे खूप गरम असतानाच मी काढत होते, तसं तुम्ही करू नका. मला ते खूप जास्त पोळत होतं. त्याच्या वाफा तुम्हाला दिसतच असतील.
आता सगळ्या बटाट्याची साल काढून झालेली आहे। साबुदाणाही खूप छान भिजला होता, एक एक दाणे असे व्यवस्थित सुट्टे सुट्टे दिसत होते आणि मला असाच आवडतो। आता मी साबुदाण्याचे वडे बनवत आहे। शाबूमध्ये जे शेंगदाणे मिक्सरला ग्राइंड करून घेतले होते त्यातले थोडेसे मी साबुदाण्याच्या वड्यामध्ये टाकणार आहे। जे बटाटे उकडून घेतले होते ते सगळे मी टाकणार आहे। जिरे टाकून घ्यायचे आहे। आपण मिरच्या ज्या कट करून ठेवल्या होत्या फाईनली चॉप ते टाकायचं, थोडंसं मीठ, ते पण चवीनुसारच तुम्ही टाकायचं, कारण आपण बटाटे उकडवताना थोडंसं मीठ टाकलं होतं। आता आपलं सगळं मिक्सचर हातानेच एकजीव करून घ्यायचं, ते कुठल्याही स्पूननी किंवा पळीने ते मिक्स होत नाही, म्हणून मी हातानेच करत आहे। हाताला मी सगळ्यात आधी तूप लावून घेतलं होतं म्हणजे ते चिटकत नाही। तर माझा असा फर्स्ट शाबू वडा तयार झालेला आहे आणि मी खूप खुश होते हे बघून। खरंच खूप छान शेप आला होता, अनएक्सपेक्टेड होतं हे माझ्यासाठी खरंच। असं करत मी सगळे माझे शाबू वडे बनवून घेतले होते। आपले सगळे शाबू वडे तयार झालेले आहेत। तर हे मी थोडंसं 15 मिनिट रेस्ट करायला ठेवणार आहे, म्हणजे ते पण व्यवस्थित सेट होतील। तोपर्यंत मी शाबू खिचडीची तयारी करून घेत आहे। तर एक छोटासा पोटॅटो मी व्यवस्थित पैकी चिलून घेतला आहे आणि ते व्यवस्थित छोटे छोटे काप करून घेत आहे। मला जास्त मोठे मोठे नाही आवडत म्हणून मी छोटे छोटेच करत आहे। शाबू खिचडी मला परफेक्ट येत नाही म्हणून मी मम्मीला सांगितलं, मम्मी हे प्लीज तू बनव। ही शाबू खिचडी मम्मी बनवत आहे आणि मी तिचा शूट करत आहे। सगळ्यात आधी कढई थोडीशी गरम करून घ्यायची, त्यामध्ये एक पळी तेल किंवा तूप टाकून घ्यायचं। मग नंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मग नंतर त्यामध्ये करी लीव्स टाकून घ्यायचे आहेत। नंतर छोटे छोटे काप करून ठेवलेला पोटॅटो तो टाकून घ्यायचा। बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून ते कमी फ्लेम वरती मम्मीने व्यवस्थित फ्राय करून घेतले होते बटाटे। आता आपले बटाटे छान असे फ्राय झालेले आहेत। मग नंतर त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची जी मी फाईन चॉप करून टाकली होती ती टाकून घ्यायची। हिरवी मिरची मी थोडीशी जास्तच कापून ठेवली होती, मम्मी म्हणली एवढी नाही लागत, थोडीशीच लागते। नंतर मम्मीनं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं होतं। तर आपला मेन इन्ग्रेडियंट शाबू तो टाकत आहे। मी म्हणलं थोडंसं काहीतरी सिनेमॅटिक करूया म्हणून ते थोडंसं स्लोमो घेतलं आहे। त्यामध्ये जे आपण मिक्सरला ग्राइंड केलेले शेंगदाणे होते ते टाकून घ्यायचे आणि मस्त असं त्याला मिक्स करून घ्यायचं। शेवटी थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी तूप टाकून घ्यायचं, 1 टेबलस्पून। तुपामुळे साबुदाण्याच्या खिचडीची चव खरंच खूप नेक्स्ट लेवलला जाते। एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा आणि आमच्या साबुदाण्याच्या खिचडीला बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलंय का नाही हे नक्की मला कळवा। तर तो आता मम्मी झाकून ठेवत आहे। लागलेच मी शाबू वडे बनवून ठेवले होते ते मी तळून घेणार आहे। तर कढई गरम झाल्यानंतर तेल वतून घ्यायचं थोडंसं, म्हणजे फ्राय होईल इतकं। हे माझे वडे, शाबू वडे, ते आता मी तळून घेत आहे। माझी हार्टबीट
खरंच खूप फास्ट झाली होती. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड आहेत. मी खूप खुश आहे. शाबू वड्याला असा व्यवस्थित ब्राऊन कलर येऊस्तोवर मी तळून घेतला आहे. तो मस्त असा क्रिस्पी झाला होता. खरंच खूप छान झाले होते शाबू वडे. अशी आहे माझी फराळाची डिश. संकष्टी असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की गणपती मंदिरला जाऊयात. हे आहे गणपती मंदिरच्या बाहेरचं व्ह्यू. पावसामुळे थोडेसे दुकान क्लोज झाले होते. मंदिरला जाताना आम्ही फुलं, नारळ आणि हरतालिका घेतली होती. खरंच खूप छान होतं गणपती मंदिर आणि संकष्टीमुळे गर्दी पण खूप जास्त होती. पावसामुळे गणपती मंदिरचा व्ह्यू खरंच खूप छान दिसत होता. सांगलीमध्ये पाऊस पडणार नाही असं कसं शक्य आहे? दर्शन झाल्यानंतर ना आम्ही तिथं 5 मिनिट बसलो. मंदिराबाहेरचा व्ह्यू खरंच खूप छान दिसत होता. मन प्रसन्न वाटत होतं. मंदिरामध्ये गेल्यानंतर एक वेगळीच एनर्जेटिक फीलिंग येते. ही आहे बाप्पाची पालखी. ती रात्री निघणार होती म्हणून ती बाहेर काढून ठेवली होती. असा आहे बाहेरचा व्ह्यू. मंदिराच्या उजव्या बाजूला सगळ्या देवांची मूर्ती लावलेली आहे. तिथं जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर 9 ग्रहांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. बाहेर गेल्यानंतर एक काका मोठमोठ्याने ओरडत होते, 2 करोड घ्या, 2 करोड घ्या. मी म्हणते व्हॉट, हे काय आहे? मी शॉकच झाले होते हे ऐकून. नंतर बघते तर काय लॉटरीचं तिकीट विकत होते ते काका. पाऊस थोडासा कमी झाला होता म्हणून सगळेजण आपापले दुकान ओपन करून बसत होते. त्यानंतर दत्त भेळचा गाडाही दिसला. मग आठवलं नाही आज माझी संकष्टी आहे, हे खायचं नाहीये. हे आहे सांगली, जुनी सांगली. जर व्लॉग आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, थँक यू.